मित्रांनो, तुमचे स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये। मित्रांनो, मी आज निघालेलो आहे शिवराम हरी राजगुरुनगर यांच्या जन्मगावी। मित्रांनो, हे एक भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक क्रांतिकारक होते। तर चला, या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला संपूर्ण त्यांची माहिती दाखवण्याचा प्रयत्न करत आहे मित्रांनो। तर चला तर मित्रांनो, प्रवासाला सुरुवात करू। राजगुरू यांच्या जन्मगावी पोहोचलेलो आहे, जन्मस्थान आहे। माझ्या पाठीमागे बघू शकत असाल तर हे त्यांचं जन्मस्थळ आहे, ते काम चालू आहे। मी आता सध्या वाड्याच्या मागच्या बाजूला उभा आहे, तर काही वेळानंतरच मी त्यांच्या जन्मस्थानापर्यंत पोहोचणार आहे। मित्रांनो, तुम्ही बघू शकता। मित्रांनो, राजगुरुनगर हे साधारण पुणे जिल्ह्यातून 60 किलोमीटर अंतरावरती आहे। तर मित्रांनो, फायनली मी त्यांच्या वाड्याजवळ पोहोचलेलो आहे, तुम्ही बघू शकता। मित्रांनो, राजगुरू यांचे पूर्ण नाव हे शिवराम हरी राजगुरू आहे। त्यांचे जन्म हा पुणे जिल्ह्यातील खेड या गावी एका मराठी कुटुंबात 24 ऑगस्ट 1908 या रोजी झाला। त्यांच्या वडिलांचे नाव हरी नारायण तर आईचं नाव हे पार्वतीबाई होते। राजगुरू हे लहान असतानाच त्यांच्या वडिलांचं निधन झाले होते। राजगुरू हे लहानपणी 14व्या वर्षी इंग्रजी विषयातील अपयशामुळे वडिलांनी व भावांनी आपल्या नवविवाहित वधूसमोर त्यांना इंग्रजी धडा वाचायची शिक्षा केली होती। हा अपमान राजगुरू यांना सहन झाला नाही। अंगावरच्या कपड्यांनी आईने तेल आणण्यासाठी दिलेले 9 पैसे व बहिणीने अंजिरा आणण्यासाठी 2 पैशासह त्यांनी आपले घर सोडले। आधी ते नाशिक या ठिकाणी पोहोचले, त्यानंतर ते थेट काशीला शिक्षणासाठीच पोहोचले। त्या काळी सायमन कमिशन एकाही भारतीय सदस्याला न घेता लाहोरला निघून गेले होते। लाहोरला पंजाब केसरी लाला लजपत राय यांनी कमिशनची वाट अडवली। पोलीस अधिकारी स्कॉट याने सॉर्डर्स यांच्या समवेत लालांजींवर जबरदस्त लाठीमार हल्ला केला, त्यातच त्यांचा मृत्यू झाला। याचाच बदला म्हणून भगतसिंग यांनी स्कॉटला मारण्याचा प्रस्ताव मांडला। स्कॉटला मारल्यानंतर न्यायालयासमोर तर्कसंगत भाषण करणे आवश्यक होते। हे काम भगतसिंग करू शकत होते, पण ते राजगुरू यांना मान्य नव्हते। राजगुरू यांनी हट्टाने पेटून उठले व मोहिमेत सामील झाले। स्कॉटला मारण्यासाठी योजना आखण्यात आली। मालरोड पोलीस स्टेशनवर जयगोपाळ पहारा देऊन स्कॉटच्या हालचालीवर लक्ष ठेवून होते आणि भगतसिंग व राजगुरू यांना इशाऱ्यावरून गोळीबार करण्यासाठी सांगत होते। पण 4 दिवस स्कॉट त्या भागात फिरलाच नाही। शेवटी 5व्या दिवशी कार्यालयातून एक गोरा अधिकारी बाहेर आला। जयगोपाळ यांनी भगतसिंगांना खुणावून सांगितले की हा स्कॉट असावा, पण यावर भगतसिंगांनी खुणेनेच सांगितले की हा स्कॉट नसावा, पण हे राजगुरू यांच्या लक्षात आले नाही। राजगुरू यांनी त्यांच्या पिस्तुलातून एक स्कॉटच्या दिशेने गोळी झाडली। लगेच भगतसिंगांनी 8 गोळ्या आपल्या पिस्तुलातून साहेबांवर झाडल्या आणि साहेबाला आडवे केले। तर तुम्ही बघू शकता, हे हुतात्मा राजगुरू यांचा अस्थिकलश आहे।
मित्रांनो, हे झाल्यानंतर काही काळानंतर लाहोरच्या खटल्याचा निकाल लावण्यात आला व शिवराम राजगुरू यांच्यासह भगतसिंग व सुखदेव यांना अतिशय गुप्तता राखत फाशी देण्यात आली. 23 मार्च 1931च्या संध्याकाळी फाशी दिली. यामध्ये ते तिघेही हुतात्मा भगतसिंग, सुखदेव व राजगुरू हे हसत फाशीला सामोरे गेले. म्हणून या तिघांच्या फाशीनंतर 23 मार्च हा दिवस मित्रांनो शहीद दिन म्हणून पाळण्यात येतो. आपण बघू शकता या तिन्ही हुतात्म्यांचे स्मारक उभं आहे एकत्रच. पुणे जिल्हा प्रशासनाने हे स्मारक उभा केले आहेत. मित्रांनो, मी इथं आलो असता हुतात्मा राजगुरू यांच्या जन्मखोलीची चौकशी केली असता मला ग्रामस्थांनी सांगितले की खोलीचे पुनर्वसनाचे काम चालू आहे. तुम्ही हे व्हिडिओमध्ये बघू शकता. मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा. मित्रांनो, धन्यवाद.